येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आपण दानियल आणि भविष्यवाणी या मालिकेमध्ये आपण पुन्हा एक वार माझ्या संगती जोडले गेलेले आहात. म्हणून मी देवाचे उपकार मानतो आणि आपल्या सर्वांचे ह्या मालिकेमध्ये स्वागत करत आहे. दानियल आणि भविष्यवाणी ह्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रियजन हो, आजचा जो संदेश आहे हा 6व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे स्वप्नातील पुतळा. स्वप्नातील पुतळा. प्रियजन हो, आज आपण विशेष करून दानियेलचा दुसरा अध्याय आणि त्याच्यामधला दुसरा भाग जो आहे त्याच्याविषयी आपण विचार विनिमय करणार आहोत. पण माझी ही इच्छा आहे की आपण सर्वांनी पुन्हा एक वार लीन नम्र अंतकरणाने देवाकडे जाऊन आपण सर्वांनी त्याला विनंती करूया, जेणेकरून त्याचं वास्तव्य आपल्याला लाभेल, त्याचं मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला लाभेल. आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, आजच्या या दिवसाबद्दल उपकार मानतो आणि विशेष करून परमेश्वरा, आम्हा सर्वांना तू एकत्रित केलेला आहेस. प्रेमळ पित्या, तू आम्हाला या पुस्तकातून शिकवत असताना आम्ही ते ज्ञान जे आहे ते तुझ्यापासून प्राप्त करावं आणि ते ज्ञान तुझ्या गौरवासाठी इतरांना ते ज्ञान द्यावं आणि परमेश्वरा त्याच्याद्वारे आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये संजीवनी घडून यावी असंच होऊ दे. म्हणून विनंती करत आहोत की परमेश्वरा, जे वचन आम्ही अध्ययन करणार आहोत त्याच्यावरती विपुल असा आशीर्वाद पाठव, जेणेकरून ते वचन आमच्यासाठी आणि जे कोणी हे वचन ऐकतील पाहतील त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपून देत आहोत. पवित्र आत्म्यानं आमच्याचा जो ताबा आहे तो पुन्हा एकदा घ्यावा आणि मागत आहोत परमेश्वरा की पवित्र आत्म्याद्वारे ज्या गहन आणि गूढ गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी, त्यानुसार चालण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आपण अध्ययन करत आहोत की दानियेलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की दानियेलचा जो विश्वास आहे तो विश्वास एकदम खंबीर आहे. मृत्यू जरी त्याच्यासमोर उभा राहिला तर त्या मृत्यूशी, म्हणजे थोडक्यात जो व्यक्ती त्याला ठार मारण्यास आलेला आहे त्या व्यक्तीशी दानियल चातुर्याने आणि शुद्धतेने बोलला, असं देवाचं वचन म्हणतं. एवढंच नाही तर दानियेलचा विश्वास इतका बळकट आहे की तो प्रार्थना करतो आणि देवाला म्हणतो की देवा, ज्या गोष्टी तू अगोदर केलेल्या नाहीस त्या गोष्टी तू आत्ता कर. ज्या गोष्टी तू अगोदर केलेल्या नाहीस याचा अर्थ असा नाही देवा की त्या गोष्टी तू आता करू शकत नाहीस. कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती असं भयंकर संकट येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दानियल सारखा विश्वास पाहिजे. दानियलच्या पुस्तकामधल्या ज्या भविष्यवाण्या आहेत त्या जर आपण शिकत आहोत तर त्या भविष्यवाण्या कशा पार पाडल्या जाणार आहेत ते आपण त्या गोष्टींमध्ये पाहत आहोत. तर आज आपण दानियेलचा दुसरा अध्याय आणि विशेष करून त्याचा दुसरा भाग जो आहे, स्वप्नाचा अर्थ जो आहे ते पाहणार आहोत. दानियेलचा दुसरा अध्याय आणि 37 वचन. महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी दानियल आता त्या स्वप्नाचा अर्थ सांगत आहे. म्हणजे जे स्वप्न आहे ते स्वप्न दानियेलानं अचूक सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. आणि म्हणून आता राजा जो आहे तो राजा अर्थ दानियल काय सांगेल याच्याकडं लक्ष देत आहे. आणि म्हणून आता जो अर्थ आपण त्या स्वप्नाचा पाहणार आहोत तो अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर प्रियजन हो, आपण लक्षपूर्वक देवाच्या वचनाकडे वळालं पाहिजे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की दानियल नबुकदनेजरास म्हणतो की महाराज, आपण राजाधिराज असून आपल्या स्वर्गीय देवाने, म्हणजे थोडक्यात जरी तो राजा विधर्मी असला तर त्याला वैभव, पराक्रम,
बल आणि प्रतिष्ठा ह्या सर्व गोष्टी कोणी पुरवलेल्या आहेत? स्वर्गीय देवाने. म्हणजे स्वर्गीय देव जो आहे तो सर्वांचाच देव आहे, पण फरक एवढाच आहे की देवाचे लोक त्याला ओळखतात, बाकीचे लोक त्याला ओळखत नाहीत. या जगामध्ये जर काळजीवाहू देव असेल तर एकच, आणि तो म्हणजे जिवंत येशू ख्रिस्त. मग कोणत्याही व्यक्तीचा विचार करा, जर त्या व्यक्तीला देवाविषयी माहित असेल किंवा नसेल, तो भाग वेगळा. विश्वास ठेवेल अथवा न ठेवेल तोही भाग वेगळा. पण जर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की नबुकद्नेझराची काळजी जिवंत स्वर्गीय देव घेतो, तर पूर्ण जगाची काळजी जिवंत परमेश्वरच घेत आहे. त्याचं नाव येशू ख्रिस्त. दानिएलचा 2 अध्याय आणि 38 वचन. आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी वर्चस्व हे जे आहे हे वर्चस्व देवाने दिलेलं आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की नबुकद्नेझर राजा बाबेलच्या राज्यावरती राजा आहे, आणि तो बलिष्ठ असा आहे, वैभवी असा आहे, पराक्रमी असा आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की एवढंच नाही तर वनपशु, अंतराळातील पक्षी त्या देवाने नबुकद्नेझर राजाच्या अधीन केले आहेत. त्या सर्वावर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्या राज्यामध्ये आहेत त्या गोष्टी तर आहेच, पण खूप असे गोष्टी आहेत ज्या अंतराळामध्ये आहेत किंवा थोडक्यात वनपशु आहेत. त्याच्यावर देखील देवाने सांगितलेलं आहे नबुकद्नेझराला की तू त्याच्यावरती सत्ता चालव. आणि या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं सुवर्णाचे शिर आपणच आहात. सुवर्णाचे शिर आपणच आहात. बंधू आणि भगिनींनो, मागच्या संदेशामध्ये आपण शिकलो की एक भव्य तेजपुंज असा पुतळा नबुकद्नेझर राजा आपल्या स्वप्नामध्ये पाहतो, ज्याचं शिर सोन्याचं आहे. म्हणजे डोकं जे आहे ते सोन्याचं आहे. छाती आणि हात रुप्याचे आहेत, म्हणजे थोडक्यात चांदीचे आहेत. पोट आणि मांड्या ज्या आहेत त्या पितळच्या आहेत. आणि त्याच्यानंतर पाय जे आहेत ते लोखंडाचे आहेत. आणि पावलं जी आहेत ती माती आणि लोखंड याचं मिश्रण आहे. पुन्हा एक वार, सुवर्णाचे शिर म्हणजे डोकं, आणि जे डोकं आहे ते सोन्याचं आहे. पण हे सोनं जे आहे हे एक प्रकारचा धातू आहे. सोनं जे आहे हा एक प्रकारचा धातू आहे. आणि हा धातू राज्याला दर्शवतो, देशाला दर्शवतो. आणि म्हणून दानिएल ह्या ठिकाणी म्हणत आहे की जे डोकं आहे जे सोन्याचं आहे, सोनं जे आहे ते एक धातू आहे, आणि तो धातू जो आहे तो राज्याला दर्शवतो. आणि ते राज्य जे आहे ते बाबेलोनचं राज्य आहे. बंधू आणि भगिनींनो, जर आपण डोक्याचा विचार केला, सुवर्ण म्हणजे सोनं, त्याचा जर विचार केला तर तो एक धातू आहे. आणि धातू राज्याला दर्शवतो. आणि हे राज्य जे आहे ते बाबेलोनचं राज्य आहे. जर बाबेलोन राज्याची जर कारकीर्द आपण जर पाहिली तर जवळपास सुमारे 605 ख्रिस्तपूर्व, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अगोदर 605 ख्रिस्तपूर्व ते 538 किंवा 539 ख्रिस्तपूर्व अशी ती वेळ आहे. अशा कालावधीमध्ये, ह्या कालावधीमध्ये बाबेलचं राज्य अस्तित्वात होतं. पण ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की हा जो पुतळा आहे हा वेगवेगळ्या धातूने दर्शवलेला आहे. जसं की सोनं, चांदी, पितळ, लोखंड आणि माती. हे जे धातू आहेत हे धातू जर आपण विचार केला तर हे राज्यांना दर्शवतं. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हे जे धातू आहेत हे धातू सोनं, मग त्याच्यानंतर चांदी, मग त्याच्यानंतर पितळ, मग त्याच्यानंतर लोखंड, मग त्याच्यानंतर लोखंड आणि माती. म्हणजे थोडक्यात
किंमत जी आहे ह्या धातूंची ती कमी 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 होत जात आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर मग आपल्याला कळेल प्रियजन हो की देवाने अशा प्रकारचा पुतळा त्या स्वप्नामध्ये का दाखवला. कारण की आपण सर्वसाधारणतः अशा प्रकारच्या मूर्त्या किंवा पुतळे पाहत नाही. जर आपण एक पुतळा पाहतो तर जवळपास तो पुतळा जो आहे तो एकाच धातूने तयार केलेला असतो. पण ह्या ठिकाणी वेगवेगळे धातू वापरलेले आहेत आणि ते धातू सोन्यापासून सुरू होतात आणि त्याच्यानंतर ते खालपर्यंत माती आणि लोखंड याच्यापर्यंत येतात. म्हणजे त्याची जी किंमत आहे ती कमी कमी होत जात असलेली आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी पहिला धातू सोनं, डोकं जे आहे ते सुवर्णाचं शिर जे आहे ते सोन्याने दर्शवलेला आहे. सोनं हा एक धातू आहे आणि तो धातू एका राज्याला दर्शवतो आणि ते राज्य म्हणजे बाबिलोन. 605 ख्रिस्तपूर्व ते 539 ख्रिस्तपूर्व ह्या कालावधीमध्ये बाबेलचं राज्य आहे. आणि त्याच कालावधीमध्ये देवाने नबुकदनेझर राजाला हे स्वप्न दिलं आणि दानिएलला देखील तेच स्वप्न या ठिकाणी दिलेलं आहे. प्रियजन हो, दानिएलचा 2रा अध्याय आणि 39 वचन इथे असं लिहिलेलं आहे, आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल. आता ह्या ठिकाणी राज्य उत्पन्न होईल असं लिहिलेलं आहे. म्हणून आपण लक्षपूर्वक ह्या ठिकाणी विचार केला पाहिजे की आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल असं लिहिलेलं आहे, कनिष्ठ राजा नाही. खूप लोक तुम्हाला म्हणतील की दानिएल या 2ऱ्या अध्यायामध्ये जो पुतळा आहे तो पुतळा एकाच राज्याचे वेगवेगळे राजे, एकाच देशामधले वेगवेगळ्या राज्यांना दर्शवतो किंवा एकाच राज्यामध्ये एक राजा येतो मग तो निघून जातो, त्याच राज्यामध्ये 2रा राजा येतो निघून जातो, त्याच राज्यामध्ये 3रा राजा येतो निघून जातो, असं आहे. पण तसं नाही. खूप लोक असा निष्कर्ष काढतात. म्हणून कृपा करून लक्षपूर्वक ऐका. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल, राजा नाही. म्हणजे थोडक्यात एक राज्य जाईल आणि 2रं राज्य येईल असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून हा जो पुतळा आहे हा एकाच राज्यामधला वेगवेगळा भाग नसून वेगवेगळे राज्य आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढे असं लिहिलेलं आहे दानिएल 2रा अध्याय 39 वचनामध्ये, आणि पितळेचे असे 3रे राज्य उत्पन्न होईल. आता ह्या ठिकाणी 2रं राज्य असं लिहिलेलं आहे, आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल. आता हे राज्य कोणते? म्हणजे थोडक्यात बाबेल नंतर, आपल्याहून म्हणजे कोणानंतर? नबुकदनेझर राजाच्या नंतर किंवा नबुकदनेझरचं जे राज्य आहे बाबेलोन, बाबेलोन नंतर कोणतं राज्य आलं? आता ह्या ठिकाणी दानिएल ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये तर लिहिलेलं नाहीये की बाबेलोन नंतर कोणतं राज्य आलं. त्याच्यासाठी आपण दानिएलचा 5वा अध्याय आणि 1 वचन वाचूया की बाबेलोन नंतर कनिष्ठ राज्य कोणतं उत्पन्न झालं. दानिएल याचा 5वा अध्याय 1 वचन, बेल्शाझर राजाने आपल्या 1000 सरदारांना मोठी मेजवानी केली, त्या 1000 समक्ष तो द्राक्षरस प्याला. म्हणजे बेल्शाझर हा नबुकदनेझर राजाचा नातू असा आहे इतिहासाप्रमाणे, आणि त्यानं 1000 सरदारांना मोठी मेजवानी दिली आणि त्या मेजवानीमध्ये तो द्राक्षरस प्याला असं देवाचं वचन म्हणतं. तर ह्या ठिकाणी त्या मेजवानीमध्ये काय घडलं? त्या मेजवानीमध्ये थोडक्यात देवाच्या विरोधात ह्या बेल्शाझर राजाने जाऊन देवाचा क्रोध जो आहे तो स्वतःवरती ओढवला. आणि तो क्रोध ओढवल्यानंतर काय झालं आपण थोडक्यात वाचूया. दानिएलचा 5वा अध्याय आणि 28 वचन, नबुकदनेझरानंतर जे राजे होऊन गेले बाबेलमध्ये त्याच्यामध्ये एक त्याचा नातू बेल्शाझर याच्याविषयी नमूद केलेला आहे.
ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएल 5:28 मध्ये, परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना दिले आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून कळतं की बाबेलोन नंतर दुसरं राज्य कोणतं आलं? मेदी व पारसी हे राज्य आलेलं आहे. दानिएलचा 5वा अध्याय आणि 30वा वचन. दानिएलचा 5वा अध्याय 30वा वचन ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याच रात्री खासद्यांचा राजा बेल्शझर. आपण अगोदर शिकलेलो आहोत की बाबेलच्या लोकांना खासदी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तोच उल्लेख केलेला आहे. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेल्शझर याचा वध झाला. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपल्याला समजत असेल, कळत असेल, आपण जाणून घेतलं असेल नक्कीच की बाबेलच्या राज्याच्या नंतर दुसरं राज्य जर येतं देवाच्या वचनानुसार तर मेदी पारशी. आणि ज्या वेळेस बेल्शझर हा त्याच्या बाबेलच्या राज्यामध्ये मेजवानी करत होता, त्या रात्री त्या मेजवानीमध्ये एक घटना घडली आणि त्या रात्री त्याचा वध करण्यात आला. आणि असं लिहिलेलं आहे, आणि दार्यावेश मेदी हा सुमारे 62 वर्षाचा असताना राजपदारूढ झाला असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे बाबेलच्या राज्यानंतर मेदी पारशीचं राज्य आलं. जर मेदी पारशीच्या राज्याची कारकीर्द आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर ती 539 ख्रिस्तपूर्व ते 331 ख्रिस्तपूर्व अशी आहे. दानिएलचा 2रा अध्याय आणि 39 वचनाकडे परत गेलो तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? आपल्यानंतर म्हणजे कोणानंतर? बाबेलोन नंतर, नबुकदनेस्सर राजा तुमच्यानंतर, आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल. परत एकदा हे एकाच राज्यातील वेगवेगळे राजे नसून वेगवेगळ्या राज्याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या देशांविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल, ज्याचं नाव आपण आताच म्हणालो मेदी पारशी, दानिएल 5 प्रमाणे. आणि पितळचे असे तिसरे राज्य उत्पन्न होईल. आता हे तिसरं राज्य कोणतं? हे तिसरं राज्य कोणतं? याच्यासाठी आपण दानिएलचा 8वा अध्याय, दानिएलचा 8वा अध्याय आणि 20वा वचन आपण पाहूया. जर तुम्ही दानिएलचा 8वा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी एडका आणि बकरा याच्याविषयी उल्लेख केलेला आहे. एडका जो आहे तो प्रथम येतो आणि त्याच्यानंतर जो येतो तो बकरा आहे. आणि बकरा आणि एडका याच्यामध्ये झुंज होते असं दानिएलच्या 8व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. पण ह्या ठिकाणी एडका जो आहे तो पराजित होतो आणि जो बकरा आहे तो प्रबल होतो, जिंकतो ह्या लढाईमध्ये. तर ह्या ठिकाणी आपण आतापर्यंत हे शिकलेलो आहोत की बाबेलच्या नंतर मेदी पारशीचं राज्य येतं, पण मेदी पारशी नंतर तिसरं राज्य जे आहे ते कोणाचं आहे? दानिएलचा 8वा अध्याय आणि 20वा वचन. 2 शिंगे असलेला एडका तू पाहिलास, ते मेदीय व पारशी यांचे राजे. म्हणजे मेदी पारशीपर्यंत आपण थोडक्यात पोहोचलेलो आहोत. आता त्याच्यानंतर काय? कोणत्या राज्यानं ह्या राज्यावरती लढाई केली? दानिएलचा 8वा अध्याय आणि 21वा वचन. दानिएल 8:21. तो दांडगा बकरा, ग्रीसचा राजा, त्याच्या डोळ्याच्या मधोमध असलेल्या मोठे शिंग हा पहिला राजा. म्हणजे ह्या एडक्याला पराजित करणारा बकरा जो आहे तो बकरा कोणाला दर्शवतो? ग्रीसच्या राजाला दर्शवतो. पण ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 20व्या वचनामध्ये, 2 शिंगे असलेला एडका तू पाहिलास. एडका जो आहे तो मेदी पारशीला दर्शवतो आणि त्या मेदी पारशीवरती राज्य करणारा म्हणजे त्या एडक्याला धडक मारून, त्या एडक्याला पराजित करून प्रबल होणारा जो बकरा आहे तो बकरा ग्रीसचा राजा आहे. म्हणजे थोडक्यात आपण दानिएल 2 मध्ये पाहत आहोत की बाबेलोन नंतर मेदी पारशीचं राज्य आलं, मेदी पारशी नंतर ग्रीसचं राज्य आलं. हे आता ग्रीसचे राज्य जे आहे त्याची कारकीर्द काय, कोणत्या कालावधीमध्ये हे ग्रीसचं राज्य होतं ह्याच्याविषयी आपण थोडं शिकूया.
इतिहासामध्ये तर ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेतच, पण आपण देवाच्या वचनामधून पाहत आहोत. म्हणजे इतिहास आपण देवाच्या वचनाद्वारे त्याची पडताळणी करत आहोत. इतिहासाद्वारे आपण देवाच्या वचनाची पडताळणी करत नसून आपण देवाच्या वचनाद्वारे इतिहासाची पडताळणी करत आहोत. आणि म्हणून आपल्याला जर कारकीर्द जाणून घ्यायची असेल ह्या तिसऱ्या राजाची, तर त्याची कारकीर्द आहे 331 ख्रिस्तपूर्व ते 168 ख्रिस्तपूर्व. ह्या काळामध्ये हे तिसरं राज्य जे ग्रीसचं राज्य आहे ते आहे. आणि ते राज्य दानिएल याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये कशानं दर्शवलेलं आहे? पितळ. पितळ काय आहे? एक धातू आहे. आणि हा धातू कशाला दर्शवतो? एका राज्याला दर्शवतो. प्रियजन हो, बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला ते प्रश्न विचारू इच्छितो जो प्रश्न मी अगोदर विचारला. जर आपण सोन्याचा विचार केला तर सर्वश्रेष्ठ धातू सोनं. त्याच्यानंतर कमी किमतीचा असेल तर रुपे म्हणजे थोडक्यात चांदी. त्याच्यानंतर कमी किमतीचं जर असेल तर पितळ. म्हणजे ह्या धातूंची जी किंमत आहे ती कमी 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 होत जात आहे. आपण दानिएलचा दुसरा अध्याय आणि 40 वचन वाचूया. दानिएल 2:40. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल. लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील. बंधू आणि भगिनींनो, चौथ्या राज्याविषयी आता आपण वाचत आहोत. चौथ्या राज्याविषयी जर ह्या ठिकाणी वाचायचं तर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ते राज्य कसं आहे? लोखंडासारखं मजबूत आहे. आता मला सांगा तुम्ही, सोनं, रुपे किंवा चांदी, पितळ आणि लोखंड याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मजबूती अनुसार कोणता धातू? लोखंड. म्हणजे थोडक्यात आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत का बंधू आणि भगिनींनो, की धातूंची किंमत जी आहे ती कमी कमी होत जात आहे, पण त्या धातूंची जी ताकद आहे ती ताकद वाढली जात आहे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, सोन्यापेक्षा रुपे हे जास्त बळकट आहे. मग रुपयापेक्षा पितळ जे आहे ते आणखी जास्त बळकट आहे. आणि पितळपेक्षा लोखंड तर आणखी जास्त बळकट आहे. मग आपण विचार करू शकतो की देवाने अशा प्रकारचा पुतळा नबुकदनेस्सराच्या स्वप्नामध्ये का दिला? प्रियजन हो, जर आपण नबुकदनेस्सराविषयी ऐकलं वाचलं तर ह्या ठिकाणी आपल्याला असं समजून येईल की देवाची जी कृपा होती ती नबुकदनेस्सरावरती खूप होती. आणि आपण अगोदर वाचलेलं देखील आहे की देव म्हणतो की माझा सेवक नबुकदनेस्सर येऊन यरुशलेमवरती लढाई करेल आणि त्याला घेराव घालेल किंवा त्याला घेरेल. थोडक्यात म्हणजे थोडक्यात जर आपण आध्यात्मिकरित्या विचार केला तर आध्यात्मिकरित्या सोनं, त्याच्यानंतर रुपे, मग त्याच्यानंतर पितळ, मग पितळाच्या नंतर लोखंड आणि मग त्याच्यानंतर लोखंड आणि माती. म्हणजे आध्यात्मिकरित्या हे राज्य जे आहे ते राज्य आध्यात्मिकरित्या कमी 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 होत जात आहे. त्यांची जी शक्ती आहे ती कमी 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 होत जात आहे. म्हणजे थोडक्यात देवाविषयीची ओढ जेवढी बाबेलोनमध्ये आहे तेवढी ओढ मेदी पारशीमध्ये नाही. जेवढी ओढ मेदी पारशीमध्ये आहे तेवढी ओढ ग्रीसमध्ये नाही. आणि म्हणून आपण हे जे धातू आहे त्याची किंमत का कमी होताना पाहतो? कारण की आध्यात्मिकरित्या ते कमी 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 होत जात आहेत. आध्यात्मिकरित्या त्या प्रत्येक राज्याची ओढ देवाकडं कमी होत चाललेली आहे, पण ते बलिष्ठ होत जात आहेत. कशामध्ये बलिष्ठ? शक्तिशाली होत आहेत. कशामध्ये शक्तिशाली होत आहेत? हे धातू जे आहेत त्यांची किंमत जरी कमी होत असली तर त्यांची बळकटता जी आहे, त्यांची शक्ती जी आहे, बळकटपणा जो आहे तो वाढीला लागलेला आहे. म्हणजे बळकटता कशामध्ये? देवाच्या विरोधात जाण्यामध्ये. देवाच्या विरोधात जाण्यामध्ये. प्रिय जन हो,
या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की चौथं राज्य जे आहे ते लोखंडाचं आहे आणि हे लोखंड काय करतं, सर्वांचा भुगाभुगा करते आणि सर्वांचं चूर्ण करते असं देवाचं वचन म्हणतं. बंधू आणि भगिनींनो, जर आपण ह्या 4 राज्यांचा विचार केला तर ह्या 4 राज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की देव काय ना काहीतरी कार्य करत आहे. मग तुम्ही असा एक प्रश्न मला विचारू शकता, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न एक उत्पन्न होत असेल की देवाने हे 4 राज्य का निवडलेले आहेत? बाबेल, मेदी पारशी, मग त्याच्यानंतर ग्रीस आणि त्याच्यानंतर आता हे 4थं राज्य जे आहे त्याच्याविषयी आपण विचार करत आहोत. हे 4थं राज्य जे काय आहे ते आपण लक्षात आणूया. थोडक्यात इतिहासाचा जर विचार केला तर आपल्याला या इतिहासानुसार कळेल की 4थं राज्य जे आहे ज्यानं ग्रीसवरती लढाई केली, म्हणजे ज्या राज्यानं ग्रीसवरती लढाई करून ग्रीसला पराजित केलं ते राज्य म्हणजे रोमचं राज्य. ते 4थं राज्य म्हणजे रोमचं राज्य. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ते 4थं राज्य जे आहे ते पाय जे आहेत ते पाय लोखंडाने दर्शवलेले आहेत. जे पाय आहेत ते लोखंडाने दर्शवलेले आहेत आणि लोखंड आपण म्हटल्याप्रमाणे एक धातू आहे आणि धातू एक राज्य आहे आणि ते राज्य म्हणजे रोमचं राज्य. पण जरा आपण ह्या ठिकाणी पुढचं वचन वाचूया म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी आणखी जास्त माहिती होईल. दानिएलचा 2रा अध्याय आणि 41 वचन, दानिएल 2:41, आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली. पावले व पावलांची बोटे म्हणजे पहिलं काय पाहायचं, पावलं पाहायची आणि मग त्याच्यानंतर पावलांची बोटे पाहायची. त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता. म्हणजे आता हे एक वेगळंच राज्य, म्हणजे 4थं राज्य तर आहेच पण त्या 4थ्या राज्यामध्ये 2 भाग आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. का 2 भाग? पहिला भाग जो आहे तो लोखंडाचा पाय. त्या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की 4थ्या राज्यानंतर 5वं राज्य येईल, पण त्या ठिकाणी असं जरूर लिहिलेलं आहे की 4थ्या राज्यामध्ये पायाचा जो भाग आहे तो लोखंड. मग त्याच्यानंतर स्वप्नामध्ये असं लिहिलेलं आहे की पावलांचा जर विचार केला तर त्या पावलांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा आहे आणि काही भाग लोखंडाचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, रोमचे 2 भाग आहेत. पहिला भाग लोखंडाचा, दुसरा भाग लोखंड आणि माती. जसं आपण पाहत आहोत आतापर्यंत सोनं धातू, रुपे धातू, पितळ हा एक धातू, लोखंड हा एक धातू, मग लोखंड आणि माती. मग त्या ठिकाणी लोखंड जो आहे तो धातू आहे, पण त्या ठिकाणी आता माती आलेली आहे. त्या ठिकाणी काय आलेलं आहे, माती आलेली आहे. म्हणजे माती जी आहे ही माती बाकीच्या धातूंपेक्षा वेगळी आहे. म्हणून रोमचा हा जो 2रा भाग आहे जो लोखंड आणि मातीला दर्शवलेला आहे तो भाग बाकीच्या सर्व राष्ट्रांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे हे जे राज्य आहे जे रोमचा 2रा भाग आहे हे राज्य वेगळं आहे. पहिला भाग कोणता, लोखंड. आता त्याच्याविषयी आपण थोडं विचार करूया. जर आपण इतिहासाप्रमाणे जरी पाहिलं तर त्या इतिहासाप्रमाणे आपल्याला हे पाहायला मिळेल, ग्रीसच्या राज्यावरती जर लढाई करून कोण गेला असेल तर ते रोमचं राज्य. आणि रोमचं राज्य म्हणजे थोडक्यात रोमचा हा पहिला भाग आहे ज्याला आपण विधर्मी रोम असं म्हणू शकतो किंवा मूर्तीपूजक रोम असं म्हटलं तर चालेल. विधर्मी रोम किंवा मूर्तीपूजक रोम, तो रोमचा पहिला भाग आहे ज्यामध्ये आपण त्याची कारकीर्द पाहतो. जर ह्या रोमची कारकीर्द आपण थोडक्यात पाहिली तर आपल्याला असं पाहायला मिळेल की रोमचा जो पहिला भाग आहे ज्याला मूर्तीपूजक रोम किंवा विधर्मी रोम असं म्हटलं जातं, त्याची कारकीर्द
168 ख्रिस्तपूर्व ते 476 इसवी सन अशी आहे. बाकीचे सर्व राष्ट्र जे आहेत ते ख्रिस्तपूर्व मध्ये आहेत, पण हे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्राची सुरुवात जरी ख्रिस्तपूर्व मध्ये असेल तर ह्या रोमच्या राज्यामधला जो पहिला भाग आहे त्याचा शेवट जो आहे तो इसवी सन मध्ये जात आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण आज ज्या काळामध्ये जगत आहोत ते इसवी सन आहे. इसवी सन आहे. आणि जर तुम्हाला आणखी जास्त माहिती हवी असेल तर जर आपण मत्तय, मार्क, लूक, योहान ही पुस्तकं वाचली तर येशू ख्रिस्त ज्या काळामध्ये होता त्यावेळेस ज्यानं प्रचार केला तो काळ जो होता तो रोमचा पहिला भाग म्हणजे मूर्तीपूजक रोमचा काळ होता. मग तुम्हाला आणि मला कळालं का की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळणारा जो राज्य आहे किंवा वधस्तंभावरती त्याला प्राण देण्यासाठी किंवा वधस्तंभावरती त्याला टांगण्यासाठी कोणत्या राज्याचा वापर करण्यात आला? रोमच्या राज्याचा. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला भाग मूर्तीपूजक रोम जो आहे त्या मूर्तीपूजक रोमच्या कालावधीमध्ये येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती जन्माला आला, त्यानं सेवा केली आणि वधस्तंभावरती प्राण देता होऊन तो स्वर्गारोहण देखील झाला. म्हणजे थोडक्यात आपण काळानुसार इतिहास पण पाहत आहोत. बंधू आणि भगिनींनो, हे धातू जे आहेत त्यांची किंमत कमी 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 होत जात आहे, नाही का? प्रियजन हो, आपण जर ह्या राज्यांचा विचार केला तर आतापर्यंत आपण चौथ्या राज्यामध्ये म्हणजे रोमच्या राज्यामध्ये पोहोचलेला आहोत आणि त्याचा पहिला भाग म्हणजे पाय, म्हणजे थोडक्यात फक्त लोखंड. लोखंड काय आहे? धातू आहे. ते कोणाला दर्शवतं? एका राज्याला दर्शवतं. आता त्याच्यानंतर दानिएल 2:41 मध्ये असं लिहिलेलं आहे, आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली, पावले पाहिली. आता असं लिहिलेलं आहे, त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता. आता लोखंड म्हटल्यानंतर आपण जाणून घेतलेलं आहे की ते एक राज्य आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जाणून घेतलेलं आहे का? तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल की सोनं नबुकदनेझर राजाला दर्शवतं, रुपे मेदी पारशीला दर्शवतं, पितळ ग्रीसच्या राज्याला दर्शवतं, लोखंड रोमचा पहिला भाग म्हणजे विधर्मी रोम मूर्तीपूजक रोमला दर्शवतं. पण त्याच्यानंतर जे जे राज्य आहे ते बाकीच्या राज्यापेक्षा वेगळं आहे. ते शेवटचा म्हणजे थोडक्यात रोमचा दुसरा भाग जो आहे तो लोखंड आणि मातीचं मिश्रण आहे. तुम्ही असा कधी पुतळा पाहिलेला आहे का की लोखंड आणि मातीचं मिश्रण त्या ठिकाणी झालेलं आहे? मला तुम्ही सांगा की माती आणि लोखंड त्याचं आपण मिश्रण करू शकतो का? तर ह्या ठिकाणी मातीचा उल्लेख आलेला आहे, म्हणून आपली जबाबदारी आहे की ही माती कोणाला दर्शवते. तर याच्यासाठी आपण यशायाचा 64वा अध्याय आणि 8वं वचन वाचूया. माती म्हणजे काय? तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. माती कोणाला दर्शवतं? जर ह्या ठिकाणी कुंभाराचा विचार केला तर कुंभाराची तुलना देवासंधी केलेली आहे आणि मातीची तुलना देवाच्या लोकांबरोबर केलेली आहे. प्रियजन हो, जे लोक स्वतःला देवाचे लोक समजतात त्यांना मातीने दर्शवलेलं आहे, त्यांना मातीची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की रोमचा जो दुसरा भाग आहे तो लोखंड आणि माती. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोखंड म्हणजे राज्य आणि माती म्हणजे देवाच्या नावामधले लोक, म्हणजे थोडक्यात जिवंत देवाला स्वतःचा देव मानणारे लोक म्हणजे माती. आता थोडा आपण परत विचार करूया.
बाबेलचं राज्य म्हणजे नबुकदनेझरचं राज्य जे सोन्यानं दर्शवलेलं आहे, ते राज्य कसं आहे? सोन्यासारखं पिवळं आहे. म्हणजे थोडक्यात ते राजकीय आहे. का राजकीय आहे? कारण की त्या देशाने यरुशलेमवरती लढाई करून लोकांना त्याच्या कब्जात घेतलं. म्हणजे थोडक्यात काय? ते राजकीय, जास्त प्रमाणामध्ये बाबिलोन जे आहे ते राजकीय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोड्या आध्यात्मिक गोष्टी पण आहेत. जसं की ज्यावेळेस नबुकदनेझर राजाने यरुशलेमला वेढा घातला आणि लोकांना गुलामगिरीमध्ये नेलं, त्यावेळेस फक्त लोकांनाच घेऊन गेला नाही, तर आपण शिकलेलो आहोत बंधू आणि भगिनींनो, की त्यानं देवाच्या मंदिरामध्ये जाऊन पवित्र पात्र जे आहेत देवाचे, ते देखील आपल्या शिनार देशामध्ये तो घेऊन गेला. म्हणजे थोडक्यात बाबेलचं जे राज्य आहे ते जास्त राजकीय आहे आणि कमी आध्यात्मिकरित्या ते लढाई करतं. आध्यात्मिकरित्या देवाविरुद्ध कमी, पण राजकीयरित्या जास्त. कळालं का? मेदी पारशीचा आपण जर विचार केला तर जास्ती प्रमाणामध्ये ते मेदी पारशीचं जे राज्य आहे ते कसं आहे? जास्ती प्रमाणामध्ये राजकीय आहे. जर आपण त्याच्यानंतर ग्रीसच्या राज्याचा विचार केला तर ग्रीसचं राज्य कसं आहे? जास्त राजकीय आहे. मग त्याच्यानंतर रोमचा राज्याचा जर आपण अभ्यास केला तर रोमच्या पहिल्या भागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला राजकीय जास्त प्रमाणामध्ये आणि आध्यात्मिक कमी प्रमाणामध्ये असं पाहायला मिळतं. पण ज्या वेळेस आपण रोमच्या दुसऱ्या भागाचा विचार करतो बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी असं समजून येतं की त्या ठिकाणी लोखंड जे आहे ते राजकीय जरी असलं तर माती जी आहे ती आध्यात्मिक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की ही जी माती आहे, आध्यात्मिक हे जे राज्य आहे हे जास्त आध्यात्मिकरित्या बळकट आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत जर आपण पाहिलं तर राजकीय 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 राजकीय. पण आध्यात्मिकरित्या जर पाहिलं तर बाबेलोनचं जे राज्य आहे ते देवाच्या विरोधात कमी प्रमाणामध्ये आहे. मेदी पारशीचं राज्य देवाच्या विरोधात थोडं जास्त आहे. ग्रीसच्या राज्याचा विचार केला देवाच्या विरोधात आणखीच जास्त आहे. मग रोमचा पहिला भाग जर आपण विचार केला मूर्तीपूजक रोम, तर तो देवाच्या विरुद्धात आणखीन जास्तच आहे. ज्या ठिकाणी आपल्या प्रिय येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलं त्याच कालावधीमध्ये. म्हणून त्यांची आध्यात्मिक पातळी जी आहे ती कमी 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 होत जात आहे. कळालं का? म्हणजे सोनं त्याची किंमत जास्त, रुपये त्याची किंमत कमी, पितळ त्याची किंमत आणखी जास्त कमी. म्हणजे थोडक्यात काय? आध्यात्मिकरित्या हे जे राज्य आहे ते देवाच्या विरोधात जास्त 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 चाललेले आहेत. पण ज्यावेळेस आपण रोमच्या पहिल्या भागाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला बंधू आणि भगिनींनो त्या ठिकाणी काय समजतं की त्या मूर्तीपूजक रोमनं, पहिल्या रोमचा जो भाग आहे त्यानं येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळलं. म्हणून बाबेलच्या तुलनेमध्ये रोमचा जो पहिला भाग आहे तो आध्यात्मिकरित्या आणखी जास्त वाईट. बाबेलच्या तुलनेमध्ये मेदी पारशीचे जे राज्य आहे ते आध्यात्मिकरित्या फार वाईट. ग्रीसचा विचार केला तर ग्रीसचं राज्य मेदी पारशीच्या तुलनेमध्ये आध्यात्मिकरित्या आणखी जास्त वाईट. ग्रीसच्या नंतर रोमचा पहिला भागाचा जर आपण विचार केला तर त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलं. म्हणून ग्रीसच्या राज्यापेक्षा रोमचा पहिला भाग जो आहे तो आध्यात्मिकरित्या आणखी जास्त वाईट. म्हणजे त्यांची किंमत जी आहे राज्यांची पहिल्यापासून शेवटपर्यंत कमी कमी होत चाललेली आहे. त्याचा अर्थ असा की त्यांची आध्यात्मिक पातळी कमी 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 होत चाललेली आहे. पण ते बलिष्ठ होत आहेत. सोन्यापेक्षा जास्त शक्तिशाली काय आहे? रुपये.
रुपयापेक्षा जास्त शक्तिशाली काय आहे? पितळ. पितळपेक्षा शक्तिशाली काय आहे? लोखंड. आणि लोखंडानंतर आपण पाहत आहोत लोखंड आणि माती शक्तिशाली आहे. म्हणजे शक्तिशाली कशाच्या बाबतीत? देवाच्या विरोधात जाण्याच्या बाबतीत शक्तिशाली. देवाच्या विरोधात जाण्यास हे राष्ट्र एकापेक्षा एक शक्तिशाली बनत जात. तर आता हा लोखंड आणि लोखंडाचा दुसरा भाग म्हणजे माती ह्याचं जे मिश्रण आहे त्याच्याविषयी आपण शिकूया. प्रियजन हो, आपण पावलांविषयी शिकूया. हे पावलं जे आहेत त्याचा काही भाग लोखंडाचा आहे, काही भाग मातीचा आहे. लोखंड आणि माती कशाला दर्शवतो? म्हणजे हे वेगवेगळे राज्य नसून एक राज्य आहे. म्हणजे हा रोमचा दुसरा भाग आहे. मग तुम्ही जर ह्या गुणधर्माचा विचार केला की कोणतं असं राष्ट्र आहे जे राजकीय पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे कसं? देवासंगती चालणार नाही, देवाच्या विरोधात जाणार. कारण की लोखंड आणि माती. माती म्हणजे थोडक्यात ते म्हणतात की आम्ही देवाचे लोक आहोत, पण देवाच्या नावामध्ये देवाच्या विरोधात. म्हणून या ठिकाणी जर आपण इंग्लिश भाषेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी ही जी माती आहे ती शुद्ध माती नाही असं इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ही माती जी आहे ही वेगळी आहे. हा जो चिखल आहे जो कुंभाराच्या हातामध्ये आहे तो चिखल शुद्ध नसून अशुद्ध चिखल आहे. म्हणजे ही माती अशुद्ध आहे, शुद्ध नाही. म्हणजे माती म्हणजे देवाचे लोक. म्हणजे हे लोक जे आहेत ते शुद्ध नसून अशुद्ध लोक आहेत. माती जी आहे ती अशुद्ध आहे. म्हणून जर आपल्याला ह्या वचनानुसार जर पाहायचं तर एक राज्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते म्हणजे पोपचं राज्य किंवा रोमचा दुसरा भाग म्हणजे त्याला पेपसी असं म्हणतात. पोपचं राज्य म्हणजे थोडक्यात रोमन कॅथलिक. रोमन कॅथलिक असं त्याचा अर्थ झाला. बंधू आणि भगिनींनो, ह्या पोपच्या राज्याला म्हणजे थोडक्यात रोमच्या दुसऱ्या भागाला, रोमचा पहिला भाग मूर्तिपूजक रोम, रोमचा दुसरा भाग आध्यात्मिक रोम. चौथं राज्य जे आहे त्याचे दोन भाग, पहिला भाग विदर्भी रोम, दुसरा भाग मूर्तिपूजक रोम. आता ही जी मूर्तिपूजक रोमची जी कारकीर्द आहे किंवा कालावधी आहे तो कालावधी कधी सुरू झाला? जर ह्याची कारकीर्द आपल्याला पाहायची असेल तर 538 इसवी सन, म्हणजे ज्या वेळेस मूर्तिपूजक रोम गेलं त्याच्यानंतर आध्यात्मिक रोम आलं म्हणजे पोपचं राज्य आलं. तर त्या ठिकाणी 538 इसवी सन पासून आपण पाहत आहोत तर ते जवळपास 1798 इसवी सन पर्यंत कार्यरत होतं. मग थोड्या काळासाठी त्याच्याकडून सत्ता काढून घेण्यात येते, पण त्याच्यानंतर परत हे राज्य कोणतं? आध्यात्मिक रोम हे राज्य परत अस्तित्वात येतं. 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत हे राज्य फार जोमानं कार्य करतं. कोणाच्या विरोधात? देवाच्या विरोधात. देवाच्या नावामध्ये यायचं आणि देवाच्या विरोधात काम करायचं असं ह्या आध्यात्मिक रोमनं केलं, पोपनं केलं. पण बंधू आणि भगिनींनो, त्याच्यानंतर परत ते राज्य बलिष्ठ होतं. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की लोखंड आणि माती ह्या दोन्हींचं मिश्रण होऊन हे राज्य स्थापन होतं. माती म्हणजे मंडळी, म्हणजे देवाचे लोक, आणि लोखंड म्हणजे राज्य. लोखंड म्हणजे राज्य. आता दानियलच्या काळामधला जर आपण विचार केला तर त्यावेळेस जुन्या करारामध्ये आपण जे राष्ट्र पाहत आहोत ते सर्व राष्ट्र जवळपास राजकीय 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 असे होते. दानियल कोणत्या काळामध्ये होता? बाबिलोनच्या काळामध्ये. राजकीय, जास्त प्रमाणामध्ये राजकीय, कमी प्रमाणामध्ये आध्यात्मिक. म्हणजे काय? जास्ती प्रमाणामध्ये राजकीय ताकद, कमी प्रमाणामध्ये देवाच्या विरुद्ध जाण्याची ताकद. मग मेदी पारशीचं राज्य आपण पाहतो, राजकीय जास्ती प्रमाणामध्ये.
मग त्याच्यानंतर ग्रीसचं राज्य पाहतो. मग आपण नवीन करारामध्ये येतो, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आणि आपण आत्ताच शिकलो की ते रोमचा पहिला भाग आहे, जो मूर्तिपूजक रोम आहे. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण जुन्या करारातून नवीन करारामध्ये येतो, बाबेल पासून सुरुवात केल्यानंतर आपण मेदी पारशी, मग ग्रीस, मग त्याच्यानंतर रोमचा पहिला भाग, मग रोमचा दुसरा भागापर्यंत येत असताना आपल्याला हे कळतं की लढाई जी आहे ती राजकीय सुरू होते, पण जी लढाई आहे ते संपते कशी? आध्यात्मिक. म्हणजे राजकीय लढाई सुरुवातीला राजकीय असते, पण त्याचं रूपांतर आध्यात्मिक लढाईमध्ये होतं. हे आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहिलं पाहिजे. जरी सुरुवातीला राजकीय हे राष्ट्र असतील, पण नंतर त्या लढाईचं रूपांतर आध्यात्मिकरित्या होतं. म्हणून या गोष्टी आपण पाहायच्या आहेत. मग लोक तुम्हाला प्रश्न विचारतील आणि म्हणतील की देवाने ह्या 4-5 राज्यांविषयीच का सांगितलं? त्यावेळेस खूप असे राष्ट्र होते, त्या राष्ट्रांविषयी का सांगितलं नाही? बरोबर आहे प्रश्न. त्यावेळेस बाकीचे पण राष्ट्र होते, पण ह्या राष्ट्राविषयी का? हे राज्यांविषयी का? कारण की हे राज्य जे आहेत ते देवाच्या लोकांच्या संबंधामध्ये आहेत, संपर्कामध्ये आहेत. हे जे राष्ट्र आहेत हे देवाच्या लोकांना गुलामगिरीमध्ये टाकतात आणि देवाचं लक्ष त्याच्या लोकांकडे आहे. म्हणजे थोडक्यात हे जे राज्य आहेत हे देवाच्या लोकांशी निगडीत असे आहेत, संबंधित असे आहेत. कारण की का? प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक राज्याने देवाच्या लोकांवरती काय केलेला आहे? कब्जा केलेला आहे. जवळपास प्रत्येक राज्याने देवाच्या लोकांवरती कब्जा केलेला आहे. बाबिलोनच्या बाबतीत तेच, मेदी पारशीच्या बाबतीत तेच, जवळपास ग्रीसच्या बाबतीत पण तसंच, रोमच्या बाबतीत पण तसंच. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यावेळेस यहुदी लोक म्हणाले की बरं झालं येशू ख्रिस्त आला, तो आपलं आता राज्य स्थापन करेल. म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला मला कळालं का की यहुदी लोक राजकीयरित्या येशू ख्रिस्ताला का पाहत होते? कारण की त्यांची इच्छा होती की रोमच्या राज्याखाली ते जे यहुदी लोक आहेत त्यांची इच्छा होती की येशू ख्रिस्ताने येऊन त्यांना सोडवावं आणि स्वतःच राज्य स्थापन करावं. बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त पहिल्या वेळेस ज्यावेळेस आला त्यावेळेस राज्य स्थापन करण्यासाठी आला नाही, तो तारणकर्ता याच्या रूपामध्ये आला. आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की हे रोमचा जो पहिला भाग आहे विधर्मी रोम, तो गेल्यानंतर आध्यात्मिक रोम येतं. या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएलचा 2रा अध्याय आणि 42 वचन. त्या पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता, असे ते राज्य अशांत बळकट आणि अशांत भुंगर असे होईल. म्हणजे थोडकं ते राष्ट्र बळकट व थोडं ते बलहीन असं असेल. दानिएलचा 2रा अध्याय आणि 43 वचन. लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील. म्हणजे जेवढी माती लोखंडासंगती मिसळू शकते तेवढेच ते लोक एकामेकांसंगती मिसळू शकतील. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की जेवढं लोखंड माती संगती मिश्रण होतं, म्हणजे थोडक्यात मिश्रण होत नाही का, तसं हे राज्य असेल, तसं हे राज्य असेल. म्हणजे ह्या राज्यामध्ये आध्यात्मिक पण गोष्ट आहे आणि राजकीय पण गोष्ट आहे. म्हणून ह्या राज्यामधलं जे मिश्रण होतं हे मिश्रण थोडं कठीण, थोडं लवचिक असं आहे. पुढं असं लिहिलेलं आहे दानिएलचा 2रा अध्याय 43 वचन. पण जसे लोखंड मातीबरोबर एक जीव होत नाही तसे तेही त्यांच्याबरोबर एक जीव होणार नाहीत. म्हणजे जसं आपण विचार केला की माती आणि लोखंड जसं मिश्रण होत नाही तसं हे राज्य आहे. दानिएलचा 2रा अध्याय 44 वचन. त्या राज्यांच्या आमदणीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही, तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करेल व ते सर्व काळ टिकेल. या ठिकाणी आपण प्रश्न विचारू शकतो की
देवाने ह्या 4 राज्यांचा नैनाट किंवा नाश का केला? जसं आपण स्वप्नामध्ये पाहिलं की हात न लागता एक पाषाण येतो आणि तो पुतळ्याच्या पावलांवरती आदळतो आणि पूर्ण जो पुतळा आहे तो पूर्ण पुतळा काय होतो? नष्ट होतो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हा पाषाण येतो त्यावेळेस त्या पूर्ण पुतळ्याला तो तुकडे तुकडे करून त्याचं चूर्ण करतो. म्हणजे ह्याच्यातून आपण काय शिकत आहोत? देवाने पाषाण का आणला किंवा देवाने ह्या 4 राज्यांना नष्ट का केलं? देवाने ह्या 4 राज्यांना ह्याच्यासाठी नष्ट केलं बंधू आणि भगिनींनो, कारण की ह्या 4 राज्यांनी देवाच्या लोकांवरती जेर केला होता, सतवलं होतं, त्रास संकट दिला होता, लोकांना गुलामगिरीमध्ये नेलं होतं. म्हणून देवाने हे 4 राज्य जे आहेत ते नष्ट केले. कारण की खूप लोक प्रश्न विचारतील की देव प्रेमळ आहे, त्यानं राज्यांना नष्ट का केलं? कारण की ह्या लोकांनी, ह्या राज्यांनी देवाच्या लोकांना गुलामगिरीमध्ये नेलं, त्यांच्यावरती त्रास संकट आणलं, म्हणून देवाने त्यांचा पूर्णपणे समूळ नाश केला. तर ह्या ठिकाणी आपण हे देखील पाहत आहोत की त्याच्यानंतर एक राष्ट्र येईल, म्हणजे ह्या 4 राज्यानंतर आणखीन एक राष्ट्र येईल असं देवाचं वचन म्हणतं. दानिएलचा 2रा अध्याय आणि 45व वचन. ते राष्ट्र कोणतं? दानिएल 2:45. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला व त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. म्हणजे हात न लागता एक दगड आला आणि तो दगड काय करतो? पूर्ण पुतळ्याला नष्ट करतो असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे जरा लक्ष द्या, हा जो पुतळा आहे हा पुतळा पूर्णपणे नष्ट करणारा एक दगड आहे. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्यावरून पुढे काय होणार? दानिएल 2:45. त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजरास कळवले आहे. हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निसंशय हाच आहे. तर ह्या ठिकाणी हात न लागता एक दगड येतो. तर हा दगड, हा पाषाण कोण आहे? हा खडक कोण आहे? दगड, पाषाण, खडक याचा अर्थ एकच आहे. 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. या ठिकाणी लिहिलं आहे, आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तो खडक तर काय आहे? ख्रिस्त होता. म्हणजे खडक, पाषाण, दगड हा येशू ख्रिस्ताला दर्शवतो. म्हणजे येशू ख्रिस्ताचं राज्य ज्यावेळेस येईल त्यावेळेस पूर्ण हे जे राज्य आहेत हे राज्यांचा नैनाट होईल. बंधू आणि भगिनींनो, जर आपण काळानुसार विचार केला, बरं का, काळानुसार विचार केला तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल. नबुकदनेस्सर म्हणजे बाबिलोनचं राज्य, म्हणजे सोनं, डोकं जे आहे ते सुवर्णाचं शिर, बाबिलोनचं राज्य. त्याच्यानंतर आलं छाती आणि हात म्हणजे रुपे, म्हणजे मेदी पारशीचं राज्य. बरोबर? मग मेदी पारशीचं राज्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस बाबेलचं राज्य होतं का? नाही. मग मेदी पारशीच्या राज्यानंतर आपण पोट आणि मांड्या म्हणजे पितळ, पितळ म्हणजे ग्रीसचं राज्य. मग त्या ग्रीसच्या राज्यानं, जसं आपण म्हणालो, एडका आणि बकरा त्यांच्यामध्ये लढाई झाली. एडका आणि बकरा त्यांच्यामध्ये लढाई झाली आणि बकरा जो आहे तो प्रबल झाला, म्हणजे ग्रीसचं राज्य प्रबल झालं. त्यावेळेस मेदी पारशी राज्य उरलं का? नाही. मग त्याच्यानंतर आपण 4थ्या राज्याकडे आलो, ज्या ठिकाणी आपण म्हणालो की लोखंड. इतिहासाप्रमाणे रोमचा पहिला भाग, मूर्तीपूजक रोमनं ग्रीसच्या राज्यावरती लढाई केली आणि ग्रीसच्या राज्याला पराजित केलं. आणि त्यावेळेस कोणतं राज्य स्थापन झालं? विधर्मी रोम. आणि मग विधर्मी रोम गेलं आणि त्या विधर्मी रोमनं आध्यात्मिक रोम मध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे रोमचा हा दुसरा भाग, 4थ्या राज्याचा दुसरा भाग. ज्यावेळेस तो दगड येतो, ज्यावेळेस तो पाषाण येतो,
त्यावेळेस कोणतं राज्य अस्तित्वात असतं? म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस बाबिलोन असेल का? सध्या बाबिलोन आहे का? बंधू आणि भगिनींनो, बाबिलोन आज बलिष्ठ नाही. बाबिल राष्ट्र जरी असलं तर एक बलिष्ठ राष्ट्र नाही जसं ते अगोदर होतं. बहुतेक मेदी पारशीचं पण राष्ट्र असेल, पण जसं अगोदर बलिष्ठ होतं तसं आता नाही. ग्रीसचं राज्य पण आहे आज. मूर्तीपूजक रोम सध्या नाही, पण आध्यात्मिक रोम आहे. पण येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस देवाचं वचन काय म्हणतं ह्या ठिकाणी, की येशू ख्रिस्ताचं राज्य ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते लोखंड, पितळ, माती, रुपे, सोने यांचे चूर्ण करते. म्हणजे हे चारीच्या चारी त्यावेळेस असतात. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस हे चारीच्या चारी असतात. कसं शक्य आहे? बंधुजनो, आपण बाबिलोनची कारकीर्द पाहिली. 605 ख्रिस्तपूर्व ते 539 ख्रिस्तपूर्व. मग येशू ख्रिस्त म्हणजे हा दगड, येशू ख्रिस्त म्हणजे हा पाषाण नाने दर्शवलेला जो येशू ख्रिस्त आहे, त्याचं ज्यावेळेस राज्य येईल त्यावेळेस सोनं पण नष्ट होईल. सोनं म्हणजे बाबिलोन नष्ट होईल. बाबिलोन येशू ख्रिस्त वेळेपणे असेल? कसं काय? कारकीर्द तर त्याची आपण संपलेली पाहिली आहे. मग त्याच्यानंतर मेदी पारशीचं राज्य आलं, त्याची कारकीर्द संपलेली आपण पाहिली. म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, जरा लक्षपूर्वक ऐका. जे गुणधर्म बाबिलोनमध्ये आहेत तेच गुणधर्म मेदी पारशीमध्ये आहेत. म्हणजे बाबेलचं राज्य जरी गेलं तर चालेल, पण ते गुणधर्म जे आहेत ते सैतानानं ते गुणधर्म बाबेलचे जे आहेत ते मेदी पारशीमध्ये टाकले आणि काय सांगितलं? देवाच्या लोकांविरुद्ध तुम्ही लढाई करा. मग मेदी पारशीचं राज्य जातं, पण ते जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म ग्रीसमध्ये येतात आणि ते राष्ट्र काय करतं? देवाच्या लोकांना छळतं. मग ग्रीसचं राज्य जातं आणि रोमचं राज्य येतं. म्हणजे थोडक्यात बाबिलोनचं गुणधर्म, मेदी पारशीचे गुणधर्म, ग्रीसचे गुणधर्म सगळे कोणामध्ये? रोमच्या पहिल्या भागामध्ये, म्हणजे विदर्भी रोममध्ये. म्हणजे थोडक्यात राज्य जरी गेले तर त्यांच्या गुणधर्मानुसार ते राज्य जिवंत आहेत. गुणधर्मानुसार, त्यांच्या चरित्रानुसार. त्यांचं चरित्र जे आहे ते जिवंतच. एक राष्ट्र गेलं तर दुसऱ्या राज्यामध्ये ते चरित्रानुसार, गुणधर्मानुसार जिवंत आहेत. आणि मग बंधू आणि भगिनींनो, बाबेलचे जे गुणधर्म आहेत ते मेदी पारशीमध्ये आले. बाबेल आणि मेदी पारशीचे जे गुणधर्म आहेत ते ग्रीसमध्ये आले. बाबिलोन, मेदी पारशी आणि ग्रीसचे जे गुणधर्म आहेत ते रोमच्या पहिल्या भागामध्ये आले. आणि बाबिलोन, मेदी पारशी, ग्रीस आणि रोमचा पहिला भाग त्याचे जे सर्व गुणधर्म आहेत ते आध्यात्मिक रोम मध्ये, म्हणजे रोमच्या दुसऱ्या भागामध्ये आले. मग मला आता सांगा की जे सोनं आहे त्याची किंमत रुपयामध्ये कमी होते, मग त्याची किंमत पितळेमध्ये आणखी जास्त कमी होते, त्याची किंमत आणखी जास्त कमी लोखंडामध्ये, आणि आणखी जास्त किंमत कधी? लोखंड आणि माती. का? कळालं का आता? आध्यात्मिकरित्या ते जास्त वाईट होत जातात, बळकट होत जातात. कशामध्ये बळकट? देवाच्या विरोधात लढण्यासाठी बळकट. बंधू आणि भगिनींनो, म्हणून म्हटलं की या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी या भविष्यवाणी दिलेल्या आहेत. फक्त घटना आहेत आणि त्या घटना येणार आहेत आणि तुमची परीक्षा होईल एवढंच नाही. आध्यात्मिकरित्या आपण तयार असलं पाहिजे. मग मला तुम्ही सांगा की नबुकदनेझरचं राज्य बाबिलोन ते देवाच्या विरोधात जास्त का आध्यात्मिक रोम जो रोमचा दुसरा भाग आहे तो देवाच्या विरोधात जास्त? आध्यात्मिक रोम देवाच्या विरुद्ध जास्त, नाही का? प्रियजन हो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस बाबिलोन जरी अस्तित्वात नाही तरी देखील त्याचे सर्व गुणधर्म, मेदी पारशीचे सर्व गुणधर्म, ग्रीसचे सर्व गुणधर्म, विदर्भी रोमचे सर्व गुणधर्म आध्यात्मिक रोम मध्ये असतील. आणि म्हणून देव म्हणतो की जे माझ्या विरोधात आहेत त्यांचा मी नाश करेन.
आता कळालं का की देवाने ह्या 4 राज्यांची निवड का केली? बाकीचे खूप राज्य होते त्या काळामध्ये, त्यांचा विचार नाही केला, पण ह्या राज्यांचा. कारण की का, हे राज्य जे आहे ते देवाच्या विरोधात, देवाच्या लोकांवरती जार कर्मे करतात, म्हणून देव त्यांचा नाश करतो. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस आपण अर्थ पाहिला त्यावेळेस बाबेलोन विषयी जर ह्या ठिकाणी सांगायचं झालं तर त्याच्यासाठी किती वचनं दिलेली आहेत? ह्या ठिकाणी जास्तीत जास्त 2 वचनं दिलेली आहेत बाबेलोनसाठी. मेदी पारशीसाठी 1 वचन आणि त्यामधलं अर्धवचन मेदी पारशीसाठी आहे. त्याच्यानंतर 3रं राज्य म्हणजे कोणतं? ग्रीसचं राज्य, जे पितळेने दर्शवलेलं आहे, त्याच्यासाठी किती वचनं? 1 वचन. मग त्याच्यानंतर चौथं राष्ट्र जे लोखंडाचं आहे, त्याच्यासाठी किती? जवळपास 4 ते 5 वचनं देवाने ह्या ठिकाणी त्या राज्यासाठी सांगितलेली आहेत. का? कारण की देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याविषयी जास्त शिकावं. का जास्त शिकावं? कारण की तेच राष्ट्र आहे, म्हणजे थोडक्यात रोमचं राष्ट्र, विशेष करून आपण आध्यात्मिक रोमच्या काळामध्ये आहोत. जर आपण कारकिर्दीचा विचार केला तर आज आपण काळांतरानुसार म्हणजे काळानुसार आध्यात्मिक रोमच्या काळामध्ये आहोत. म्हणजे 538 इसवी सन पासून 1798 इसवी सन पर्यंत ते आध्यात्मिक रोम म्हणजे पोपचं राज्य चाललं. त्याच्यानंतर त्याला थोडा काळ सत्ता काढून घेण्यात आली. त्याच्यानंतर परत ते आता राज्य सत्तेमध्ये आहे, म्हणजे आध्यात्मिक रोम. म्हणजे थोडक्यात आपण कुठं आहोत? काळानुसार पावलांमध्ये आहोत. शिर सोनं नाही, छाती आणि हात रुपे नाही, पोट आणि मांड्या पितळ नाही, पाय लोखंड नाही, पावले म्हणजे थोडक्यात पावले आणि बोट जो भाग आहे त्या काळामध्ये आपण जवळपास आहोत. आणि देवाचं वचन म्हणतं की ह्या राष्ट्रांनी देवाच्या विरुद्ध बंड केले, म्हणून ह्या राष्ट्रांवरती देवानं न्याय करून त्यांना पूर्णपणे नष्ट केले. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. देवाला हा पुतळा जर नष्ट करायचा होता तर दगड आणायची काय गरज होती का? जो जिवंत देव बोलून शून्यातून विश्व उत्पन्न करू शकतो, एवढं मोठा ब्रह्मांड निर्माण करू शकतो, देवाला हे 4 राज्य नष्ट करण्यासाठी त्या पाषाणाला, त्या दगडाला आणायची काय गरज होती का? देवाला हे सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे ते सदा सर्व काळ असेल. म्हणजे ह्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर कोणतंही राज्य स्थिर नाही. एक राज्य येतं, दुसरं, तिसरं, चौथं. पण देवाला ह्यातून आपल्याला हे दाखवायचं आहे की ह्या राज्यांमध्ये आपण जर जगत जरी असलो तर ह्या राज्यांविषयी आपण एवढं का ओवापोव करावं, आपण एवढं ह्या राज्यांना श्रेष्ठ का मानावं, ज्या राष्ट्रांमध्ये ताकद नाही पण पाषाण दगड जो आहे तो सार्वकालिकरित्या देवाचं वचन म्हणतं ते राज्य चालेल. दुसरा प्रश्न, हे जे राज्य येतं, हात न लागता जो दगड निघतो आणि त्या पुतळ्यावर ते आदळतो, मला प्रश्न हा आहे तुमच्यासाठी की देवाने दगडाचा का वापर केला, बाकीच्या धातूचा का वापर केला नाही? या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या धातूचा का वापर केला नाही किंवा अग्नीचा का वापर केला नाही? एक अग्नी आली आणि त्या पुतळ्याच्या पावलावरती आदळली आणि ते जे धातू आहेत ते सगळे वितळून गेले, असं का लिहिलं नाही? त्या ठिकाणी दगड असा का वापरलाय, पाषाण असा शब्द का वापरलाय? जर आपण थोडा विचार करूया याच्यावरती. ज्या वेळेस आपण कोणावरती धोंडमार करण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो त्यावेळेस त्याच्यामधून आपल्याला काय कळतं? म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस आपण दगड उचलतो कोणावरती तरी फेकण्यासाठी, त्यावेळेस आपण
त्याच्याद्वारे काय दर्शवतो, त्या कृतीद्वारे काय दर्शवतो. देवाच्या वचनामध्ये तुम्हाला माहितच असेल, तुम्ही वाचलं असेल की मेरी मॅग्दलिन ती व्याभिचारामध्ये पकडली गेल्यानंतर लोक येशू ख्रिस्ताकडं तिला आणतात आणि येशू ख्रिस्ताला म्हणतात की ही व्याभिचाराच्या कृत्यामध्ये सापडली गेली आहे. आणि मोशेच्या माहितीनुसार, मोशेच्या वचनानुसार हिला धोंडमार करून तिला काय केलं पाहिजे, ठार मारलं पाहिजे. म्हणजे धोंडमार म्हणजे काय, धोंडमार केली पाहिजे म्हणजे काय. मग येशू ख्रिस्त काय म्हणतो, तो खाली बसतो किंवा वागतो आणि जमिनीवरती काय तर लिहितो. आणि मग सर्व लोक ते जमिनीवरती काय लिहिलेलं आहे ते वाचतात आणि एका पाठीमागे एक ते लोक निघून जातात, कोणी त्या ठिकाणी राहत नाही. ही गोष्ट ही घटना आपल्याला माहित आहे. आणि मग येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो, तुझ्यावरती दोष लावणारे कुठे गेले. म्हणजे थोडक्यात धोंडमार करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला दोष देणे. म्हणजे धोंडमार का करणार होते ते लोक, कारण की ती स्त्री दोषी होती. म्हणजे दगड उचलून एखाद्यावरती प्रहार करणे किंवा विचार करणे म्हणजे त्या व्यक्तीला कमी लेखून त्याच्यावरती दोष लावणे हे आहे. त्या कृतीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीवरती दोष लावत आहोत हे आपल्याला कळतं. आणि मग येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो की ते जे लोक तुझ्यावरती दोष लावत होते ते कुठे गेले. आणि ती स्त्री म्हणाली की ह्या ठिकाणी कोणी नाही, ते सर्व निघून गेले. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो, मीही तुझ्यावरती दोष लावत नाही. म्हणजे थोडक्यात काय, मीही दगड उचलून तुझ्यावरती फेकणार नाही. बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होईल त्यावेळेस ते दुसऱ्या अध्यायामध्ये दानिएलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की पाषाण का त्या ठिकाणी नमूद केलेला आहे, कारण की तो पाषाण ह्या मूर्तीला दोषी ठरवत आहे. तो पाषाण जो आहे ह्या मूर्तीला दोषी ठरवत आहे. कारण की या मूर्तीनं देवाच्या विरुद्धात जाऊन देवाच्या आज्ञा मोडून देवाच्या लोकांना गुलामगिरीमध्ये टाकून देवाच्या विरुद्ध कार्य केलेलं आहे. म्हणून तो पाषाण फेकण्यात येतो, टाकण्यात येतो, हात न लागता तो पाषाण येतो. म्हणजे दोषी या मूर्तीला ठरवतो तो पाषाण. कळालं का आता की ह्या ठिकाणी पाषाण, दगड, खडक असा का शब्द वापरलेला आहे. खोलवर विचार करूया प्रियजन, खोलवर विचार करूया. जेवढी माहिती जास्त तेवढा निर्णय घेणं सोपं. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, दानिएलचा दुसरा अध्याय आणि 46 वचन. तेव्हा नबुकदनेझर राजाने पालते पडून दानिएलला साष्टांग नमस्कार घालायला पाहिजे. देवाचा माणूस आहे आणि त्याच्या पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा दिली किंवा आज्ञा केली. आपण नैवेद्य कोणासमोर ठेवतो प्रियजन हो. या ठिकाणी असं लिहिले, त्याला धूप दाखवा. धूप कोणासमोर दाखवली जाते प्रियजन हो. म्हणजे थोडक्यात नबुकदनेझर राजाने त्या दानिएलला एवढं श्रेष्ठ मानलं, कारण की का, दानिएल 10 पटीनं हुशार. दानिएलानं फक्त स्वप्नच नाही तर त्याचा अर्थ सांगितला. जेवढं स्वप्न महत्वाचं तेवढं अर्थही महत्वाचा. दानिएलचा दुसरा अध्याय 47 वचन. राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करता आले म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. ज्या गोष्टी दानिएलानं सांगितल्या राजाला, त्या गोष्टी आता राजा दानिएलाला सांगत आहे. दानिएल म्हणाला, रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. तेच आता नबुकदनेझर राजा म्हणत आहे. दानिएलचा दुसरा अध्याय 48 वचन. मग राजाने दानिएलास थोर पदात चढवले. म्हणजे थोडक्यात गुलाम म्हणून गेला होता, कैदी म्हणून गेला होता, तो आता पदावर त्याला चढवले. त्याला मोठमोठी इनामे दिली. त्याला सगळ्या बाबेल परंगण्याची सत्ता दिली व त्याला बाबेलच्या सर्व ज्ञानांचा प्रमुख
अध्यक्ष केले. का? सर्व ज्ञानांचा प्रमुख का? कारण की तो 10 पटीने हुशार आहे म्हणून. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, दानिएल 2:49 मध्ये, राजाने दानिएल याच्या विनंतीवरून शद्रक, मेशक व अबेदनिगो यांना बाबेल परंगण्याचा कारभारी सांगितला, पण दानिएल राजदरबारी असे. म्हणजे दानिएल जो होता तो राजाच्या दरबारात होता, पण हे त्याचे जे मित्र आहेत मिशाएल, हनन्याह आणि अझराया, त्यांना काय करण्यात आलं? त्याच्या राज्यामध्ये एक कारभारी म्हणून नेमण्यात आलं. या जगामध्ये देवाला हे सांगायचं आहे की माझ्याशिवाय अन्य देव नसावेत. मीच एक जिवंत आणि श्रेष्ठ आणि खरा देव आहे. आणि म्हणून प्रियजन हो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जर आपल्याला ह्या ज्या भविष्यवाणी आहेत त्या शिकायच्या आहेत, तर त्या सर्व भविष्यवाण्याचा अभ्यास करून आपण लीन नम्र अंतकरणाने देवाला म्हटलं पाहिजे की देवा, तू आम्हाला मदत कर. आमच्यामध्ये अशी अजिबात ताकद नाही, आमच्यामध्ये कोणताही चांगुलपणा नाही, जेणेकरून आम्ही तुझे अनुयायी व्हावं. आणि म्हणून जर आपण देवाकडे गेलो, देवाला विनंती केली आणि देवाला सांगितलं की देवा तू आम्हाला मदत कर, तर देव आपल्याला मदत करेल आणि त्या सार्वकालिक राज्याची जी सुवार्ता आपण सांगत आहोत, ते सार्वकालिक राज्य म्हणजे येशू ख्रिस्ताचं राज्य येईल आणि त्या राज्यामध्ये आपण सदा सर्व काळ असणार आहोत. प्रियजन हो, माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी लीन नम्र अंतकरणाने देवाकडे जाऊन त्या राज्याची तयारी करून त्या सार्वकालिक जीवनामध्ये पदार्पण करावं. देव आपणास आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाचे उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो ह्या वचनाबद्दल. विनंती करत आहोत परमेश्वरा की तुझं जे राज्य येणार आहे ते लवकर यावं, जेणेकरून परमेश्वरा आम्ही शेवटच्या काळामध्ये जे आयुष्य जगत आहोत त्याच्यामधून निघून परमेश्वर आम्ही सार्वकालिकरित्या तुझ्या संती, तुझ्या सारखं होऊन तुझ्या संती कायमस्वरूपी असून परमेश्वरा त्या ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी सुखी समाधानी असावास होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपून देत आहोत. आम्हा सर्वांना तू तारण दे, कारण की नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.